नमस्कार, आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज। नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जळगाव जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी झाली होती। त्यानंतर पंचनामे देखील झाले, मात्र पंचनामा झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची नाव नुकसान भरपाई यादीमध्ये नसल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे। फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, मात्र अद्याप त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली गेली का असा देखील प्रश्न उपस्थित झाल्याने आज अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। त्याचबरोबर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मिळावी, जेणेकरून कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी मागणी शिरसोदे येथील शेतकऱ्यांनी केली आहे। अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। धन्यवाद। नुकसान भरपाई बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, पिंपळगोरे शिवार, जिराळी शिवार इथे 2023-24 26 फेब्रुवारी रोजी गारपीट झालेली होती। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आदरणीय श्री आयुष प्रसाद साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो। आम्हाला जी यादी मिळालेली आहे त्यामध्ये पंचनामा केलेल्यांच्या शेतकऱ्यांचे नावं नाहीत। त्या नावांची आम्ही पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज मोर्चा घेऊन आलेलो आहोत। काय मागणी आहे? किती वर्षापासून तुमचं हा प्रलंब आहे? कशाच्या कारणाचे पैसे आहे? कधी गारपीट झाली होती? बघा, 26 फेब्रुवारी रोजी गारपीट झाली। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै जवळजवळ 9 महिने झाले। पैसे आलेले आहेत, पण त्यामध्ये पण घोळ झालेला आहे। ज्यावेळेस तलाठी कृषी सहाय्यकांनी जी यादी तयार केली, पंचनामे तयार केले, त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावे पैसे पडलेले नाहीत। आता ते शेतकरी वंचित आहे त्या पैशांपासून, तर त्यांनी काय करावं प्रश्नचिन्ह हा आहे। मग ते म्हटलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन देऊ शकतो। त्यामुळे आम्ही 70 किलोमीटरचा प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांना इथं भेटण्यासाठी आलो आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। काय पाऊल असेल? मागणी जर पूर्ण झाली नाही तर मोंडाळा येथे दिनांक म्हणजे 2 दिवसानंतर आम्ही रास्ता रोको करणार आहोत। आपलं नाव? अनिल सोनवणे।